एकदम छान सुंदर घट्ट मलाईदार दही पाहू शकता घरच्या घरी केलेले आहे. नमस्कार, सुलभाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. चला तर आपण घरच्या घरी घट्ट मलाईदार दही कसे तयार करायचे ते आपण पाहूयात. तर मी इथे पातेल्यामध्ये 1 लिटर दूध घेतलेले आहे. ते आपल्याला छान उकळून घ्यायचे आहे. बारीक गॅसवर मी तापत ठेवलेले आहे. दूध गाईचे आहे. मी इथे दूध गाईचे घेतलेले आहे. तिला बारीक गॅस ठेवायचा आहे. पाहू शकता मी इथे बारीकच गॅस ठेवलेला आहे. आणि 5 मिनिटानंतर दुधावर साय आलेली आहे. ती आपल्याला साय काढून घ्यायची आहे आणि छान चमच्याने हलवून घ्यायचे आहे दूध या पद्धतीने. आणि परत 5 मिनिटानंतर छान उकळी फुटणार आहे. थोडासा गॅस मी मोठा केलेला आहे. छान उकळी फुटल्यानंतर परत एकदा ढवळून घ्यायचे आहे चमच्याने या पद्धतीने. पाहू शकता छान उकळी फुटलेली आहे दुधाला. 1-2 मिनिट आपल्याला उकळून घ्यायचे आहे या पद्धतीने. आता मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करून थोडंसं हलवून घ्यायचं आहे. बंद केल्यानंतर 5 मिनिटानंतर आपण हे दूध काढून घेणार आहोत. आणि हो, जर तुमच्याकडे मातीचे भांडे असतील तर त्यात तुम्ही काढून घेऊ शकता. या पद्धतीने मी इथे मातीचे भांडे घेतलेले आहे. त्यामध्ये आता आपण हे दूध काढून घेणार आहोत. मातीच्या भांड्यामध्ये मस्त छान तयार होते दही. एकदा नक्की करून पहा. हे दूध पूर्ण मी मातीच्या भांड्यात काढून घेत आहे. भरपूर गरम आहे, ते आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. थोडंसं ढवळून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होईल. आणि तुमच्याकडे जर मातीचे भांडे नसेल तर काचेच्या भांड्यात देखील छान दही तयार होते. आणि जर काचेचे देखील नसेल तर स्टीलच्या डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा छान तयार होते दही. फक्त या पद्धतीने करायचे आहे. आता दूध उकळून घेतलेले 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आपलं बोट बसेल इतपत गरम दूध आहे ते गरम आपल्या बोटाला सोसवेल या पद्धतीने दूध तयार करून घेतलेले आहे. आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही लावून घ्यायचे आहे. हे दही देखील मी घरीच तयार केलेले आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर दही तयार झालेले आहे. आणि दही आपल्याला 2 चमचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्या दुधामध्ये. या पद्धतीने छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून रात्रभर ठेवायचे आहे. हे आता छान मिक्स झालेली आहे. झाकण ठेवून रात्रभर साईडला ठेवून द्यायचे आहे किंवा बाजूला ठेवून देऊ शकता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दही सुंदर तयार होते. आता हे झाकून ठेवलेले आहे. आपण हे आता दुसऱ्या दिवशी उघडून पाहूया सुंदर दही कसे तयार. आणि आता दुसऱ्या दिवशी पाहूया आपण. पाहू शकता तुम्ही छान घट्ट मलाईदार दही झालेली आहे. पाहू शकता किती घट्ट झालेली आहे तयार. दही एकदम सुंदर होते तयार आणि छान आंबटपणा देखील उतरतो त्या दह्यामध्ये. मातीचे भांडे असल्यामुळे दही सुंदरच होते. एकदा नक्की करून पहा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता माझी रेसिपी कशी वाटली. आणि माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल, वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.